नमस्कार, मी सुवर्णा जोशी. पुनर्विकास आणि राजकारण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ 1 ऑगस्टला होतोय. मात्र सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच आता पुनर्विकासाच्या कार्यक्रमाला आडकाठी केली आहे. पुनर्विकासाचा GR सरकारनं अजून सुद्धा काढलेला नाही, त्यामुळे हा GR तातडीनं काढावा, अन्यथा काँग्रेस आक्रमक भूमिका घेईल असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून बिघाडी होणार का असा प्रश्न आहे. काय आहे बीडीडी चाळ विकासाचा वाद, पाहुयात या खास कार्यक्रमातून. पंचेचाळीस दिवस झालेत तरी सरकारकडून अजून GR आलेला नाही. आमच्या मागण्यांबाबत चर्चा सुरू करा असं आम्ही वारंवार सांगतोय. उद्घाटनाच्या कार्यक्रमात आम्ही विरोध करणार नाही आहोत, पण GR बाबत मात्र आम्ही नक्कीच आग्रही आहोत असं काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ असंही राजू वाघमारे यांनी स्पष्ट केलेलं आहे. नेमकं राजू वाघमारे यांचं म्हणणं काय आहे जाणून घेऊया. की मागच्या सरकारबरोबर आम्ही भांडलो. ह्या सरकार आता आलेलं आहे, यांच्या वरिष्ठ नेत्यांनी मी सांगितलं सकारात्मक भूमिका आम्हाला दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर हे पूर्ण करून तुम्हाला देऊ. तर समोरच्यांनी ज्यावेळी असं सांगितलं तर त्यांना आदर करणं त्यांच्या विनंतीचा, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय, म्हणून आम्ही सहकार्य करतो. नाही, विरोध मागण्या मान्य नाही केल्या तर मग कसं काय फायदा. आम्ही सहकार्य काही लिमिट पुरतं करतोय, उद्याच्या उद्घाटनापुरतं. त्याच्यानंतरचे पुढची कामं असतील तर ती कामं आम्ही करायचं सहकार्य नाही करत आहे. म्हणून तर आम्ही जाहीर केलं ना की पुढचं एकही काम आम्ही करू देणार नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. साहेब 33(9) खाली आम्हाला त्यांनी 75 फक्त वाढवून दिले. आमचं मत आहे की ते 75 दिले, त्याच्यामध्ये 200ची ॲड करा. 200 नाही करत तर 100 तरी करा, म्हणजे एक रूम आमचा वाढेल. जो आता 500चे 2 BHK आहे तर 100चा जर वाढला तर 3 BHK होईल. ही मागणी आहे. ह्याच्यात वाईट मागणी किंवा याला खूप वेळ लागेल अशातला कुठचीही बाब नाही. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. नेमका वाद काय आहे आणि म्हणजे या पुनर्विकासाच्या वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होतीये का, अशा सगळ्या अनुषंगाने बोलणार आहोत. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे ज्यांनी या सगळ्याला विरोध केलेला आहे ते काही क्षणात आपल्याबरोबर जोडले जातील. आणि आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सचिनजी, हा सगळा संवाद आपल्याबरोबर साधायचा आहे, पण त्याआधी प्रफुल्ल आपल्याकडे येते. आपण बीडीडी चाळीच्या या पुनर्विकासासंदर्भात आता काही रहिवाशांसोबत जर असाल तर नेमकं सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे स्थानिकांचं, रहिवाशांचं, बीडीडी चाळीमध्ये राहणारे जे गेली अनेक वर्ष पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. आपण या सगळ्याविषयी काय अधिक सांगाल प्रफुल्ल? सुवर्णा, यापूर्वी आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बीडीडी चाळीचा नक्की मुद्दा काय आहे. आता मी बीडीडी चाळीचं जे जांभोरी मैदान आहे त्या मैदानाच्या बाहेर उभा आहे आणि ही बीडीडी चाळ 3 ठिकाणी विस्तारलेली आहे. जवळपास 34 हेक्टरमध्ये हा संपूर्ण एरिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. साधारणतः जर आपण पाहिलं तर 15,000 घरं जी आहेत ती या ठिकाणी आहेत. साधारणतः 1924मध्ये ही इमारत बांधली गेली होती. तेव्हा एल्फिन्स्टन यांनी भारतीय जे कैदी आहेत त्यांच्यासाठी ही जेल बांधली होती. पण स्वातंत्र्याच्या काळामध्ये ही जेल बंद पडून या ठिकाणी जे मिल कामगार आहेत त्या मिल कामगारांना ही घरं जी आहेत ती देण्यात आली होती. वारंवार म्हणजे 1996 पासून या बीडीडी चाळीचा जो मुद्दा आहे तो कायम पुनर्विकासाचा चर्चेत येतो. निवडणुका आल्या की यांची चर्चा होते, पण पुन्हा निवडणुका गेल्यानंतर बीडीडी चाळीचा प्रश्न जैसे तेच राहतो. आता देखील आपण माझ्या शेजारी जर आपण पाहिलं तर बीडीडी चाळीचं दुसऱ्यांदा जे भूमिपूजन आहे ते करण्यात येतं. गेल्या 2 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये या ठिकाणी भूमिपूजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असतील, यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा आता भूमिपूजन जे आहे ते या इमारतीचं आता होतं आहे. खऱ्या अर्थानं जे प्रश्न आहेत की आम्हाला घर कधी मिळणार, कसं मिळणार, किती स्क्वेअर फूटचं मिळणार, हा मुद्दा कायम BDD चाळीचा पुनर्विकास करताना या ठिकाणी चर्चेला गेला आणि त्यावरनं वेगवेगळे वाद देखील होत आले. म्हणून हा संपूर्ण विषय जो आहे तो कायम चर्चेत राहिलेला आपल्याला दिसतो. आपल्यासोबत BDD चाळी संघर्ष समितीचे काही सदस्य आहेत, त्याचबरोबर एकात्म समितीचे सदस्य आहेत आणि रहिवासी देखील आहेत. आपण त्यांच्याशी नक्की चर्चा करणार आहोत की आत्ता सध्या तुमची मागणी काय. बिगर राजकीय समितीतर्फे BDD चाळींचा सुयोग्य विकास व्हावा, पुनर्विकासाला आमचा निश्चित पाठिंबा आहे. कारण ह्या BDD चाळीमध्ये लोकांच्या 3 पिढ्या गेल्या, लोक किचत पडलेत, त्यांना नवीन घर हवं आहे. ते योग्य रीतीने सरकारने द्यावं आणि यात चांगल्या तऱ्हेने पुनर्विकास करावा. बिगर राजकीय समिती आमची जी आहे ती याच करता त्याचा पाठिंबा आहे की चांगल्या तऱ्हेने आपण विकास करावा. चांगल्या तऱ्हेने विकास करावा म्हणजे काय करावं, कशा पद्धतीने या ठिकाणी घर तुम्हाला अपेक्षित आहे. शासनाने आता सांगितलंच ना की बाबा आम्ही आज हा विकास करणारे 500 स्क्वेअर फीटचं घर तर देणारच आहेत आम्हाला. मग त्या 500 स्क्वेअर फीटचं घर दिलंय म्हटल्यानंतर अतिशय चांगलंच आहे ना. मुंबईसारख्या ठिकाणी BDD चाळीमध्ये आता आम्ही 180 फुटाच्या घरामध्ये जे राहतोय, मग 500 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये गेल्यानंतर निश्चितच मुलांनाही आनंद. म्हणजे जे काय एक कुटुंब, काही जणांची या घरामध्ये 2-2 कुटुंब राहतात, मग ती 2 कुटुंब सुखाने नांदू शकतील ना. प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम मिळेल, त्याप्रमाणे प्रत्येकाला स्वतंत्र जिथे अभ्यास करण्यासाठी जी खोली असते ती खोली स्वतःला स्वतंत्र मुलांना मिळेल. शौचालयाची वेगळी स्वतंत्र होईल. कारण आता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत ह्या BDD चाळीतल्या लोकांना त्रास झाला होता की ज्या BDD चाळीमध्ये एखाद्याला जर कोरोना झाला असेल तर त्या चाळीतली एका मजल्यावरची जी 20 घरं आहेत ती कोऑपरेटिव्हने आम्ही सांगत होतो. ज्याच्या घरामध्ये कोरोना झाला त्याला एक संडास आम्ही वापरायला देत होतो. मग अशा परिस्थितीत सांगू शकत नाही ना. तुमच्या मागण्या या आहेत, पण खऱ्या अर्थानं सरकारने तुमच्यासरोबर बोलणी केली आहे किंवा या ठिकाणी सरकार म्हणतंय का की आम्ही तुम्हाला एवढं घर देऊ, तसा करार देखील केला आहे का, तसा GR देखील निघाला आहे का? नक्कीच उद्या होणाऱ्या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो बिगर राजकीय समितीतर्फे. सरकारने निश्चितच रहिवाशांना विश्वासात घेतलंच असेल आणि उद्याचा निर्णय घेतला आहे भूमिपूजनाचा. सरकारला आमचा अजिबात विरोध नाही आहे. सरकारने जो काही निर्णय घेतला रहिवाशांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि हा चांगलाच निर्णय आहे सरकारचा निर्णय. उद्या होणाऱ्या भूमिपूजनाला रहिवाशांचा पूर्णपणे पाठिंबा नक्की आहे. तुम्हाला किती घर सरकार देणार आहे या संदर्भातली सरकारने तुमच्याशी काही चर्चा केली आहे का? मी मोहन रामचंद्र मामुनकर, अध्यक्ष बिगर राजकीय समिती. ज्यावेळेस हा विषय आमच्यासमोर आला तर आम्ही म्हाडामध्ये सर्व आमचे कमिटी मेंबर गेलो, तिकडच्या अधिकाऱ्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की सरकारने ठरवलं आहे 500. आम्ही म्हणालो 500 म्हणजे काय, तर 500 कार्पेट म्हणजे जवळजवळ 700 बिल्टअप होऊ शकतो. अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आम्ही रहिवाशांपर्यंत जाऊन आता ती बातमी सरळपणे सांगत आहोत. एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आपण BDD चाळीचा जर संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणी एक कुटुंबासारखी सर्व चाळीतली लोक या ठिकाणी राहतात, सण साजरे करतात. त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी मैदानं आहेत, शाळा इथं जवळच आहे. अशा सर्व सुविधा ज्या आहेत त्या पुनर्विकासात मिळाव्या अशी अपेक्षा आहे का? नक्कीच. ह्यापूर्वी पण जे काही लोकांच्या मागण्या आहेत त्या पद्धतीने सरकारने त्यांचे जे ठरलेलं आहे त्या पद्धतीने मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्याच दृष्टीने म्हणजे मुलांच्या खेळाच्या दृष्टीने मैदानं पण व्यवस्थित त्याच जागी किंवा त्याच्यासाठी जे काही त्यांनी ऑप्शन निवडले असतील, शिक्षणाच्या दृष्टीने किंवा हॉस्पिटलच्या दृष्टीने पण जर इथे काही अजून काही डेव्हलपमेंट करण्यात आलं तर ते सरकार नक्कीच त्याचा विचार केला जाईल. आणि आम्हाला सरकारचं जे काही आहे ते सगळं मान्य आहे. आम्ही स्थानिक रहिवासी हे समितीचे असले तरी आम्ही इथले रहिवासी म्हणून सरकारचं स्वागत करत आहोत. आम्ही या प्रोजेक्टला तयार आहोत. तुम्ही समितीत देखील आहेत आणि अनेक वर्ष BDD चाळीमध्ये राहायला देखील आहेत. साधारणतः सगळेजण एकत्रपणे सण साजरे करतात. अशाच पद्धतीच्या सवलती ज्या आहेत त्या तुम्हाला या संपूर्ण नवीन इमारतीमध्ये मिळतील अशा अपेक्षा देखील तुमची असेलच. साधारणतः कशा पद्धतीने हे सगळं जीवन जे आहे ते आजपर्यंत तुम्ही जगत आला आहेत BDD चाळीमध्ये? BDD चाळीमध्ये जीवन हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनेच आम्ही जगत आलो आहे. सगळेजण एकत्र सण साजरे केले आहेत, एकत्र आम्ही खेळलो आहे, बागडलो आहे. पण आता आमची पिढी राहिली, पण आता नेक्स्ट पिढी राहीलच असं नाही आहे. त्याच्यामुळे ही पुनर्बांधणी व्हायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे.
BDD चाळीच्या पुनर्वसनाचा एक मुद्दा जो आहे की घर देखील घर मिळालंच पाहिजे, पण दुसरा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी जवळपास 5-5.5 हजार दुकानं देखील आहेत. या दुकानांचा कायम प्रश्न असतो की यांचा जे व्यापारी गाळे आहेत ते कशा पद्धतीने बांधली जाणार आणि ते कसे दिले जाणार, हा देखील महत्त्वाचा विषय कायम राहिलेला आहे. त्याविषयी सरकारने काही सांगितलं आहे का? याविषयी सरकारने असं सांगितलं की जे व्यावसायिक गाळे आहे त्यांना तर त्यांच्या याच्याप्रमाणे मिळणारच आहे व्यावसायिक. आणि राहिला प्रश्न बाकीच्या स्टॉल धारकांचा, तोही चर्चातूनच सोडवला जाणार आहे सरकारच्या याच्यात निमित्ताने. तुमची काय अपेक्षा, कशी BDD चाळ कशी असावी? BDD चाळ आज म्हणजे आमचं आयुष्य गेलं. म्हणजे माझा जन्मच झाला BDD चाळीमध्ये. तर 160 स्क्वेअर फीटमध्ये राहताना आम्ही ज्या यातना भोगल्यात त्या आता तरी दूर व्हाव्या असं आम्हाला एक आता वाटते आम्हाला. आणि जेव्हा 500 चौरस फुटाच्या कार्पेटच्या घरात आम्ही जाऊ तर आम्हाला तिथेही चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे आणि सरकार ती पूर्ण करेल असे आम्हाला वाटते. साधारणतः 1996ला पहिल्यांदा BDD चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला. आता जवळपास 20-25 वर्ष या ठिकाणी झाली. वारंवार आश्वासनं होतात, उद्घाटनं होतात, भूमिपूजनं होतात, पण मार्गी काही लागत नाही आहे. सतत काय कारण असतील की बाबा हे मार्गी का लागत नाही आहे? आता यामध्ये गेल्या वेळेला युतीच्या सरकारने या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं. सरकार बदललं, त्यानंतर 2 वर्ष कोरोना काळामध्ये वाया गेली. आता आम्हाला ह्या महाविकास आघाडी सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ज्या तऱ्हेने त्या लोकांनी पावलं उचललेली आहेत, स्वतः वरळी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री ज्या तऱ्हेने त्यांनी स्वतःचं एक स्वप्नवत असं हा प्रकल्प आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड साहेब आणि बाळासाहेब थोरात हे सर्व म्हणजे तिन्ही पक्ष मिळून या प्रकल्पाच्या मागे असेल की हा प्रकल्प झाला पाहिजे, इथल्या रहिवाशांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, 3 पिढ्यांचा जो संघर्ष आहे तो यावेळेला संपला पाहिजे. याने हे महाविकास आघाडी संपूर्णतः प्रयत्नशील आहे आणि या विकास कामाला कोणताही निधी कमी पडणार नाही असं सरकारतर्फे आश्वासित केलं गेलं आहे, म्हाडातर्फे आश्वासित केलं गेलं आहे. आम्ही म्हाडाचे CEO जे आहेत मसे साहेब त्यांच्याशी चर्चा करून या अनेक बाबींवर चर्चा केली, अनेक प्रश्न त्यांना विचारून आम्ही बंडावून सोडलं. त्यांनी त्याची योग्य ती उत्तरं दिलीत आणि आम्ही रहिवासी म्हणून त्यांच्या उत्तरांनी समाधानी आहोत. आदित्य साहेबांनी काल व्हिजिट केली, त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली की कसा लवकर हा प्रकल्प होणार आहे, किती लवकरात लवकर याचा विकास होणार आहे आणि ह्या चाळी कशा पूर्ण केल्या जातील हे त्यांनी सांगितलं. त्यांचा जो शब्द आहे तो विश्वासक 25-30 वर्ष घोषणा करून झाल्या असतील, वारंवार सरकारने भूमिपूजन देखील केली असतील, पण आता आपण आशा करूया की हे भूमिपूजन झाल्यावर कुठेतरी कामाला सुरुवात होईल. पण साधारणतः एकूण तुम्ही जे चाळीचे रहिवासी आहेत साधारणतः काय अपेक्षा करतात की बाबा हे घर जेव्हा जाईल त्यानंतर आमचं घर नवीन जे आहे ते एवढ्या कालावधीमध्ये या ठिकाणी यायला पाहिजे? शासनाने सांगितलंच आहे ना की आता की 5.5 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण होताना कालच जितेंद्र आव्हाडांनी ज्यावेळेला ढिला रोडला पण घेतलं आणि कालही त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रतिज्ञापत्र देणार आहोत. म्हणजे तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये जाणार ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्या जाणार तिथेही तुम्हाला देणार आहोत आणि तुमच्या नवीन बिल्डिंगमध्ये तुम्ही जाणार आहोत त्याचंही तुम्हाला प्रतिज्ञापत्र शासनाकडनं मिळणार आहे. हे कालही आव्हाडाने आदित्य साहेबांनी पण तसंच सांगितलेलं आहे. त्यामुळे आमचा विश्वास आहे की आतापर्यंत जे रखडलेला जो BDD चाळीचा प्रकल्प आहे हा प्रकल्प नक्कीच अगदी 101% पूर्णत्वास जाईल अशी आम्हाला सगळ्याच BDD चाळीच्या रहिवाशांना नक्कीच आशा आहे. सुवर्ण, आपण बघतो आहोत BDD चाळीच्या लोकांना जवळपास आता जवळपास 50-60 वर्ष जी आहे ती या ठिकाणी राहायला अनेकांना झालेली आहेत आणि कुठेतरी या नवीन इमारतीमध्ये जाण्याचं स्वप्न, नवीन घराचं स्वप्न प्रत्येकाचं आहे, पण ते वेळेत पूर्ण व्हावं ही माफक अपेक्षा जी आहे ती या प्रफुल्ल, तू या सगळ्या रहिवाशांशी संवाद साधलात, समितीचे काही प्रतिनिधी होते त्यांच्याशी संवाद साधलात, त्यामुळे साधारण या सगळ्यांचं म्हणणं काय आहे हे तरी समोर आलेलं आहे. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला सचिनजी माफ करा, आपल्याला खूप वेळ वाट पाहावी लागली, पण रहिवाशांची बाजू, समितीच्या प्रतिनिधींची बाजू समोर आली. सचिनजी, आपल्याला तर म्हाडाचा सुद्धा अनुभव आहे, पुनर्बांधणी संदर्भात आपला दांडगा अनुभव राहिलेला आहे. आपल्याला काय वाटतं, इतके वर्ष हा रखडलेला प्रकल्प आहे, आता GRच्या मुद्द्यावरून राजू वाघमारे अडून बसतायत, आधी GR का काढला नाही, शुभारंभ करण्याची घाई का करताय, आपण काय सांगाल? नक्कीच नाही, पण मी थांबलो ते बरं आला, कारण तुम्ही शेवटी लोकांची भूमिका पण काय आहे नेमकं हे लोकांसमोर येणं गरजेचं होतं आणि मला त्यानंतर हा डिबेट सुरू होणं अजून अत्यंत चांगलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही हरकत नाही. आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे की
या परिसरामध्ये मी देखील लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. होय. त्यावेळी पुनर्बांधणी हा विषय फार जटिल नव्हता. त्यामध्ये त्यावेळी ते असणाऱ्या लोकांच्या हाल अपेष्टा जे सहन करत होते त्यावेळी त्यांच्या सुधारणा कशी करता येईल. आणि म्हणून जरी देखील माझा जन्म जरी झाला नसेल पण माझ्या राजकारणातला अर्धा आयुष्यापेक्षा जास्त आयुष्य हे मी बीडी चाळीमध्ये केलंय. कारण माझा Exactly. स्वतः देखील त्या बीडी चाळीच्या बिल्डिंग नंबर 89 ला आहे. खरंय. आणि लोकांना सामोरे तिकडे गेलेलो आहे. आणि मी राज्याचा गृहनिर्माण मंत्री असताना देखील ही योजना आपण व्हावी म्हणून आग्रही आपण होतो. फक्त प्रायव्हेट करायचं का म्हाडानी करायचं काय करायचं आता मी निर्णय घेतला. पण ती निर्णय घेतल्यानंतर त्याची जी एक्झिक्युशन होती ती झालेली नाही. 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत मला आवडून सांगावं लागेल स्वर्णाची. पहिली गोष्ट इकडे जी आपण सुरुवात जी केलेली आहे की राजू वाघमारेजींनी म्हटलं ते माझे चांगले मित्र आहेत. एक संघटनेमध्ये खूप वर्षापासून काम करत आहेत. त्यांनाही देखील त्यांच्या काही चांगल्या मुद्द्यासाठी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी देखील साथ दिली. आजही जर त्यांचं काही म्हणणं असेल तर ते नक्की आम्ही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण मुळामध्ये ते काँग्रेसचे प्रवक्ते आहेत पण ते काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. हे मुळामध्ये कुठेतरी चुकीचा मेसेज बाहेर जाता कामा नये. हा जे निर्णय झालेला आहे हा मंत्रिमंडळाचा निर्णय. या निर्णयामध्ये संयुक्त रीतीने सर्व पक्षातले जे शासनातले जे घटक आहेत त्या सर्वांची या योजनेला मान्यता आहे. मग खुद पवार साहेब स्वतः येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात देखील येत आहेत. त्याचा अर्थच असा आहे की पूर्ण महाआघाडीची लोक जितेंद्र आव्हाडजी असतील आदित्यजी असतील यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आपण कारवाईत करण्याचं काम करतो. बरोबर. मुळामध्ये एक समजून आपल्याला घ्यावं लागेल की लोकांची अपेक्षा असतात. हे लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन आम्ही देखील लोकांची बाजू मांडतो. आपण ती अपेक्षा मांडत असतो. पण आपल्याला कुठे थांबायचं आहे ह्यालाही मर्यादा असते. एक काळ असा होता किंवा ज्यावेळी मला आठवते की रोहिदास पाटील साहेब ज्यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळी मागणी होती की 250 फूट आहेत आम्हाला 250 फूट द्या. हीच मागणी पुढे झाली. ननावरेजी आज दुर्दैवाने नाहीये. ते काँग्रेसचे फार ज्येष्ठ नेते होते. त्यांनी ही मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना पण विरोध केला. आम्ही सर्व एकत्रित आलो आणि मग त्यावेळी असा निर्णय झाला की ठीक आहे 250 फूट आपण शासन म्हणून जाहीर करू. कारण बाकी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आपण जर जाहीर केल्यानंतर एकाच योजनेला केलं तर बाकीच्या शहरामध्ये देखील मागणी होईल. बरोबर. आणि मग 200 फूट आणि 25 फूट आपण कन्स्ट्रक्शन रेट करू शकतो का असा युक्तिवाद झाला. कालांतरानंतर मग 269चा जी आर आला. मग आपण 271 ची मागणी केली. मग 300 आला. 300 झाली. मग नंतर मग DCR मध्ये काय बदल झाला तर 405 झाला. आज ही मुंबई शहरातली एकमेव शासनाची योजना आहे. हे आवर्जून सांगतो खासगी योजना नाही. ती शासनाची ज्यामध्ये 16,700 लोकांना मोफत रीतीने 500 चौरस फूटचं घर हे द्यायचंय. आता शासनाला जर ज्यावेळी मोफत रीतीने घर द्यायचंय तर ते शासन काय बाहेरून पैसे आणणार का टॅक्स पेअरचे पैसे देऊन बीडी चाळीसाठी त्यांना प्रेम म्हणून देणार का? ही क्रॉस सबसिडी स्कीम आहे. आणि क्रॉस सबसिडी स्कीम मध्ये ह्याचा अर्थ असा आहे की म्हाडाने ही योजना पुढे कार्यान्वित केलेली आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स नेमलेले आहेत. एक कॉन्ट्रॅक्टचा टेंडर जे मागच्या गव्हर्नमेंटमध्ये L&T ला मिळाला. एक वरळीचा टेंडर टाटाला मिळाला. एक टेंडर शापूर पालनजीला मिळाला. म्हणजे तिन्ही रेप्युटेड असलेले कॉन्ट्रॅक्टर म्हाडाने नेमण्याचं काम केलेलं आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर क्रॉस सबसिडी म्हणजे ह्याच्यातून जे सरप्लस एरिया टेनेंटला दिल्यानंतर जे सेलला मिळणार आहे ते सेलच्या विक्रीतून ती क्रॉस सबसिडाईज करून घेऊन ही स्कीम करणार. दुसरी गोष्ट अजून मला हेही सांगायचं आहे की म्हाडा विकणार आहे म्हणजे प्रायव्हेट सारखं विकता येत नाही. कारण म्हाडाच्या रूल्स रेग्युलेशन आहेत की आपल्याला मुंबई शहरामध्ये म्हाडा ही एकमेव अशी एक संस्था आहे की ज्यामध्ये आपण काही जरी असलं तरी परवडणारी घरं ही आपण म्हाडाच देऊ शकते. कारण आपल्याला लँड कॉस्ट 0 मिळतं. म्हणून ही आपल्याला सिलेक्टेड प्राइसेस मध्येच आपल्याला विकता येईल. आपल्याला वाटलं की ही क्रॉस सबसिडाईज करायची म्हणजे आज समजा तिकडे वरळीमध्ये 50,000 60,000 रुपये स्क्वेअर फीट एरिया आहे म्हणून आपण पण 60,000 रुपये करू तर तसं चालणार नाही. ते करता येत नाही म्हाडाला. कारण म्हाडाची जी एकंदरीत जी बांधणी झालेली आहे सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं लॉटरीच्या द्वारे द्यायची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे सेल पण होणार आहे जे 8,000 9,000 जी घरं होणार आहेत ती सेल पण आपल्याला कमी दरामध्ये ठेवावी. म्हणजे फार कट टू कट एका बाजूला विक्री करून त्याच्यातून मिळणारा पैसा आणि त्याच्यातून आपण हे कॉन्ट्रॅक्टर्सना द्यायचं. मुळामध्ये पहिली जी सुरुवात जी म्हाडा करणार आहेत ते स्वतःतल्या पदरातले पैसे म्हाडा गुंतवणूक करणार आहेत आणि त्याच्यामध्ये हे रिॲपचं काम सुरू करणार आहे आणि सायमल्टेनियसली एका बाजूला सेलचा करून घेऊन मग जाहिरातीच्या माध्यमातून लोकांचे ड्रॉ बी करून घेऊन जे काय असतील त्याच्यातून ते उत्पन्न जे किंवा पैसे मिळतील त्याला क्रॉस सबसिडी करण्याचं काम करतात.
नक्की. आणि म्हणून काही लोक जी मागणी करतायत 500 ऐवजी आता आम्हाला 600 द्या, 700 द्या, आपण सर्वजण एकत्र होतो ना. आपण त्यावेळी जर समजा त्यावेळी मी असं म्हणतो, आता काही लोक असं म्हणतात की खूप अगोदर झालं असतं, 15 वर्ष अगोदर झालं असतं, तर 15 वर्ष अगोदर झालं असतं 250 मिळाले असते, 10 वर्ष अगोदर झालं असतं 300 मिळाले असते, किंवा 5 वर्ष अगोदर झालं तर आज 400 मिळाले असते. आज 500 फूटचा म्हणजे नक्की. 2 बेडरूम हॉल किचनचा एक जो स्वप्न जे शासनाने देऊ केलेलं आहे, जे लोकांचे, आणि अक्षरशः सुवर्ण तुम्ही बघा तिकडे, म्हणजे मी तिकडे लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन काम केलंय, लोक शौचालयाला जाताना छत्री घेऊन जावं लागायची अशी अवस्था. हो, अगदी बरोबर. आणि आता रहिवाशांच्या तोंडून सुद्धा आपण तेच ऐकलंय की आम्ही सगळेजण आता खुश आहोत. पण राजू वाघमारे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, जे असं म्हणतायत की GR काढणं नितांत गरजेचं आहे आणि ती त्यांनी मागणी लावून धरलेली. राजूजी, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्याशी संवाद साधायचा आहे, आपली भूमिका जाणून घ्यायची आहे. सचिनजी, मला कल्पना आहे आपलं बोलणं अर्धवट राहिलं, आपल्याशी सुद्धा बोलते. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात आपण बोलतो आहोत. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. राजूजी, मी आपल्याकडेच येईन. थेट प्रश्न विचारते की GR संदर्भात आपण इतके आग्रही का आहात? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे GRच्या आग्रहाची आपली वैयक्तिक मागणी आहे, समितीमार्फत आपण मागणी करताय की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आपली ही मागणी आहे? आपल्या माहितीसाठी सांगतो, गेली 7 वर्ष बीडीडी चाळी रहिवाशांचा लढा आम्ही लढतोय. होय. अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाचा मी अध्यक्ष म्हणून काम करतोय. मी इकडे काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून बसलेलो नाहीये या बीडीडी चाळीच्या विषयावर. नक्की. मी एक रहिवाशी आणि अध्यक्ष या नात्याने मी रहिवाशांची बाजू मांडतोय. आम्ही ज्या मागण्या मांडतोय या मागण्या काही आज मांडलेल्या नाहीयेत. ज्यावेळी भाजपचं सरकार होतं, मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, तेव्हापासूनच्या आमच्या या मागण्या आहेत की झोपडपट्टी वासियांना जर पुनर्बांधणीसाठी कायमच्या घराचा करार मिळतो तर मग तो करार बीडीडी चाळी वासियांना का मिळू नये, हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. दुसरा प्रश्न आहे की आमचा सगळा रेकॉर्ड हा PWD कडे असतो. आम्ही भाडं PWD कडे भरतो. आमची फॅमिली हिस्ट्री PWD कडे आहे. मग असं असताना मालक कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार PWD ला मिळाला पाहिजे. तो कलेक्टर अतिक्रमण निष्कासन विभागाला मिळता कामा नये, कारण आमची माहितीच त्यांना नाहीये. त्याच्यामुळे आमचा सर्वे जो झाला पाहिजे तो PWD कडून झाला पाहिजे, अशी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आहे, 1996च्या आधीचे जे पुरावे आहेत ते पुरावे मागण्यात येऊ नये, कारण जर 95 नंतरच्या झोपड्यांना तुम्ही मान्यता देताय तर आम्ही तर 4-4 पिढ्या इथे राहतोय. आमच्या माणसांनी ज्यांनी आता खोली घेतली तो 96च्या आधीचा पुरावा आणणार कुठून? आणि तो सर्वे करून यांनी 30% लोकांना अपात्र केलेलं आहे. त्याच्यानंतरची आमची जी मागणी आहे की आमच्या प्रत्येक रहिवाशाच्या नावावर 17 ते 25 लाख रुपये कॉर्पस फंड हा सरकारने ठरवावा आणि रहिवाशांच्या नावावर त्यांनी प्रत्येक भाडेकरूच्या नावावर बँकेत ठेवावा, कारण त्याच्या पैशावर आम्ही मेंटेनन्स देऊ शकतो. आमच्या बीडीडी चाळीत राहणारा मराठी माणूस हा गरीब आहे. त्याच्या घरात महिन्याला 30,000 रुपये, 35,000 रुपये किंवा 25,000 रुपये येतात. त्याच्यातून जर त्याला उद्या मेंटेनन्स 15,000 रुपये भरावा लागला तर या मराठी माणसाला बीडीडी चाळ विकून उपनगरात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. जे गिरणी कामगारांच्या बाबतीत झालं. राजू वाघमारे, या पुनर्विकासासंदर्भात ज्या समित्या आहेत त्या सगळ्या समित्यांचा उद्देश जरी हा असला की बीडीडी चाळीचा पुनर्विकास योग्य पद्धतीने व्हावा, सगळ्यांना खूप चांगली घरं मिळावीत, तरी सुद्धा त्यांचं म्हणणं मात्र वेगवेगळं आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता बीडीडी चाळ परिसरामध्ये आहेत, रहिवासी आणि काही समितीच्या प्रतिनिधींसोबत आहेत. त्यांच्याशी बोलते. तुमचं हे म्हणणं काय आहे आणि त्या रहिवाशांना काय वाटतंय? प्रफुल्ल, तू राजू वाघमारे यांचं म्हणणं काय आहे हे ऐकलं असेल. समितीचे प्रतिनिधी अध्यक्ष म्हणूनच ते बोलत आहेत आणि मागणी करत आहेत. काय म्हणशील? रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या मागण्यांसंदर्भात? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर साधारणतः बीडीडी चाळीचा पुनर्विकास व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. अनेकांना आनंद देखील झालेला आहे.
पण आपण जर हा संपूर्ण दादर असेल, वरळी असेल, या परिसरामध्ये मोठ्या मोठ्या इमारती होत आहेत, पण त्या इमारती झाल्याबरोबर काही फसवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत. त्यामुळे कुठेतरी काही शंका ज्या आहेत त्या नागरिकांच्या मनात देखील आहे, BDD चाळीकरांच्या देखील मनात आहे. त्यांचं देखील समाधान जे आहे ते या ठिकाणी सरकारनं करणं गरजेचं आहे. आपल्यासोबत काही रहिवासी आहेत, आपण त्यांना देखील विचारूया काय शंका त्यांना वाटतात की जेणेकरून सरकारने त्यांचं निरसन करायला पाहिजे. तर वरळी BDD चाळीचा हा जो स्वयंपूर्ण प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल 2 दिवस झाले, म्हणजे उद्घाटनाला 2 दिवस असताना लोकांचे असं कानावर आले की यामध्ये आमूलाग्र बदल झाले. त्या विशेष बदल म्हणजे जी 22 मजल्याची इमारत आहे ती 40 मजली करण्यात आलेली आहे. आता म्हाडा जर नोडल एजन्सी असेल तर त्याच्या अधिकृत वेबसाईटवर ते बदल टाकले पाहिजे होते, असे कोणतेही बदल त्यामध्ये दिसून येत नाही. शिवाय आता काही दिवसापूर्वी इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट म्हणजे वैयक्तिक करारनाम्याची प्रत व्हॉट्सअप फेसबुकवरती व्हायरल झाली. त्याची प्रत जेव्हा आम्ही प्रिंट काढली आणि त्याच्या कंडिशन, अटी आणि शर्तींची आम्ही जेव्हा पाहणी केली तेव्हा अनुक्रमांक 9 मध्ये असं लिहिलेलं आहे की कॉर्पस फंड जो निधीची तरतूद केलेली आहे त्या कॉर्पस फंडमध्ये इतर कर प्रफुल्ल, क्षमा कर तुला थांबवते. प्रफुल्ल, थेट प्रश्न, राजू वाघमारेंची जी भूमिका आहे त्याला या रहिवाशांचं समर्थन आहे का? त्यांचं म्हणणं आहे का की GR निघाला पाहिजे, कन्फर्मेशन कागदावर आलं पाहिजे, जे काही सरकार म्हणतंय त्यानुसार? सुवर्णा, अगदी हाच विषय जो आहे तो हे रहिवासी म्हणत आहेत की ज्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या नागरिकांना आधी कळल्या पाहिजेत आणि त्याचं स्पष्ट स्वरूपात लेखी जे दस्तावेज आहे तो देखील मिळाला पाहिजे, ही त्यांची मागणी आहे. आता या अटी आणि शर्तीची जर नीट पडताळणी केली तर त्या 9 नंबर क्रमांक अटीमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे त्यांनी की जो कॉर्पस फंड निधीची जी तरतूद केलेली आहे त्यांनी त्यामध्ये इतर कर, संकीर्ण कर, सेवा आकार इत्यादीचा समावेश नाही आहे. मग ती रक्कम किती येणार आहे? जर 22 40 मजली होणार असतील, जर व्हर्टिकल इरेक्शन होणार असेल तर मोकळ्या जागेचा जो काय फायदा आहे तो इथल्या स्थानिकांना झालाच पाहिजे. आणि योजना जी आहे ती संपूर्ण जर सगळ्यांना समजावून सांगितले, म्हणजे समजावून सांगण्यामागचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये जी पार्किंगची व्यवस्था आहे ती त्या विंगच्या खालीच आहे की स्वतंत्र पार्किंग आहे, किंवा त्याचा जो मेंटेनन्स येणार आहे त्या मेंटेनन्सच्या बाबतीत काय केलेलं आहे. आता वैयक्तिक करारनाम्यामध्ये त्यांनी देखभालीचे मुद्दे मांडलेले आहेत, म्हणजे वीज संयंत्र, वीज दिवे किंवा सौर ऊर्जेचे प्रकल्प इत्यादीची देखभाल करणार. पण या ज्या गोष्टी आहेत ते वर्षातून एकदा ते दोनदा आपण पाहतो. व्यक्ती सदनिकेमध्ये आजच्या तारखेला राहायला गेला की सेवा आकार आणि संकीर्ण शुल्क. आपण ऐकलंय की प्रफुल्ल, हे रहिवाशांकडून सुद्धा स्पष्ट होतंय की छोट्या छोट्या मुद्द्यांविषयी जी स्पष्टता हवी आहे ती, जशी प्रतिज्ञापत्राचा उल्लेख केला जितेंद्र आव्हाड म्हणाले किंवा स्वतः आदित्य ठाकरे म्हणाली असतील की प्रतिज्ञापत्र दिलं जाणार आहे, पण या सगळ्या छोट्या छोट्या मुद्द्यांचा उल्लेख GR मध्ये होऊ शकतो आणि त्यावेळेला GR का काढला नाही असा राजू वाघमारेंचा प्रश्न. राजू वाघमारे आणि सचिन अहिर आपल्याशी पुन्हा एकदा बोलते. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा या चर्चेत सहभाग घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुनर्विकास आणि राजकारण या कार्यक्रमामध्ये स्वागत. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्यासोबत आहेत आणि राजू वाघमारे सुद्धा आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्याशी आपण या सगळ्याविषयी बोलतो आहोत. सचिनजी, राजू वाघमारेंनी पहिलेच स्पष्ट केलं की मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून इथे कार्यक्रमात सहभागी नाही, तर कृती समितीचा अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. मग थेट प्रश्न सचिनजी आपल्याला की इतक्या मायन्यूट गोष्टींवर आणि इतक्या मोठ्या इतिहासानंतर जर पुनर्बांधणी किंवा पुनर्विकासाचा विषय महाविकास आघाडी पुढे नेत असेल आणि 1 तारखेला जर त्याचा शुभारंभ होत असेल तर त्याआधी GR का काढला गेला नाही? सचिनजी. सचिनजी, आपला आवाज. मी म्हटलं की कुठची योजना जर करायची असेल तर जे योजना करणार आहे त्याच्यावरचा विश्वासार्हता फार महत्वाचा भाग आहे. म्हणून मी राजूजीच्या एका मताशी सहमत आहे की एग्रीमेंटच जर आम्हाला मिळाली नाही तर मग आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा. आणि म्हणून हीच भूमिका घेऊन मला आठवते मी स्वतः आदित्यजींच्या माध्यमातून म्हाडामध्ये त्यावेळी हाऊसिंग मिनिस्टरची आम्ही भेटलो, आताच्या हाऊसिंग मिनिस्टरनी, आणि सर्वांनी हे आश्वासित केलेलं आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आश्वासित करू इच्छितो की एग्रीमेंट दिल्याशिवाय कोणालाही आम्ही घर खाली करा असं म्हणायला पण जाणार नाही किंवा कोणालाही बळजबरीने किंवा जबरदस्तीने आम्ही करणार नाही. हा झाला एक मुद्दा. महत्वाचा जसं आपण सांगितल्याप्रमाणे की कुठच्याही योजनेला विश्वासार्हता पाहिजे. जर आज ही योजना जर मांडली नाही तर कोण करणार आहे का? कोण प्रायव्हेट डेव्हलपर? अनेक प्रायव्हेट डेव्हलपर्स आज इकडे थकलेले आहेत, पैसे नाहीये, आर्थिक त्यांची चणचणी होत आहेत.
लोकांना बेघर केल्या, घर भाडा दिल्यानंतर 3-4 वर्ष झाले भाड्या होत नाही. ही योजना आज किमान 10 ते 15,000 कोटी रुपयाची योजना आहे आणि म्हाडा ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून ते स्वतःचे पदरातले पैसे पहिले टाकून ह्या जसं मी अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे क्रॉस सबसिडाईज करून करतो. म्हणून हे विश्वासार्ह आहे. आणि कोण करतोय? आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी आहेत, आज महाआघाडीचं सरकार आहे आणि इकडचे लोकप्रतिनिधी स्वतः मंत्री आहेत आणि आदित्यजींच्या माध्यमातून आणि त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. कारण डिळा रोड आणि वरळीतले सर्व हे त्यांचे मतदार आहे. म्हणजे उद्या कोणाला जर काय झालं तर मतदार या नात्याने ते त्याला जाब विचारू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. राहिलं जे त्यांनी जे 2-3 मुद्दे मांडले की जिकडे कॉर्पोरेट फंड आहेत, आपण ही जसं म्हटलं की ही सेल्फ डेव्हलपमेंट स्कीम आहे गव्हर्नमेंट म्हणून. आपण प्रायव्हेट सारखं डेव्हलपमेंट किंवा प्रायव्हेट सारखं आपण इकडे एरियामध्ये पाहिजे तेवढे रेट फिटू शकतो असं नाही. म्हणून म्हाडाच्या माध्यमातून आपण फार बारकाईने विचारपूर्वक करून ते किमान 10-15 वर्ष हे आपण मेंटेन केलं पाहिजे. वाघमारेजी बोलले ही गोष्ट पण खरी आहे की पुढे काय त्याची चर्चा होऊ शकते, पण आज त्याची चर्चा न होता डायरेक्ट ती घरं होईल तेव्हा होईल नंतर. नक्की सचिनजी, तुमचा मुद्दा विश्वासार्हता हा शब्द मी राजू वाघमारेंकडे घेऊन जाते. राजू वाघमारे, आपलंच सरकार पुनर्विकास करतं आहे, त्याचा शुभारंभ 1 तारखेला. मग असं असताना GR साठी आपण इतके अडून का आहात? आपला विश्वास नाही का आपल्याच सरकारवर? राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, जे GR संदर्भात मागणी करता आहेत. सचिन अहिर सुद्धा आहेत. सचिन अहिर म्हणतायत की राजू वाघमारे यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आता जोडले गेलेले आहेत राजू वाघमारे. राजूजी, आपण सांगाल, आपलंच सरकार जर पुनर्विकास करतंय, 1 ऑगस्टला त्याचा शुभारंभ आहे, मग आपण GR संदर्भात पुन्हा इतके आग्रही का आहात? पुन्हा तोच प्रश्न. नाही, कसं आहे बघा, पुनर्विकासाला आमचा विरोध नाही आहे आणि दुसरी गोष्ट अशी की सरकार करतंय म्हणून तर आम्ही उद्या निदर्शनं करणार नाही आहोत. आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली नाही आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी, म्हणजे मग आमचे नाना पाटोळे असतील, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, या पूर्ण देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्या तिघांची भूमिका सकारात्मक आहे. यांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करून देऊ आणि त्या आश्वासनाच्या जोरावर आम्ही आता वाट बघतोय की उद्घाटन करा तुम्ही, पण उद्घाटनानंतर आमच्या रहिवाशांच्या हातामध्ये कायदेशीर ॲग्रीमेंट्स आल्या पाहिजेत, कायदेशीर GR आले पाहिजेत की ज्याच्याकडून माझ्या बिडडी चाळीतील रहिवाशी अगदी निश्चिंत होईल त्याचं घर खाली करताना. कारण गेल्या 5 वर्षामध्ये भाजपच्या काळामध्ये इतके नियम बदललेत, इतक्या गोष्टी बदलल्यात आणि बिडडी चाळीच्या रहिवाशाला कुठेतरी असं सगळ्यांना वाटतं की आम्हाला इथून फसवून जर आम्ही आमचा विभाग सोडला सरकारचं ऐकून आणि आमच्या हातामध्ये जर कायदेशीर पेपर नसतील तर परत वरळी, नायगाव आणि डिला रोडला आम्हाला घरं मिळणार नाहीत. अगदी ही बरोबर आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. त्याच्यामुळे सरकार कोणाचंही असेल तरी सुरुवातीपासून माझी मागणी हीच राहिलेली आहे, भाजपच्या काळात पण, की आपल्या हातामध्ये कायमच्या घराची ॲग्रीमेंट आणि इतर सर्व GR जोपर्यंत आपल्या हातामध्ये सरकार देत नाही तोपर्यंत आपण घर सोडायचं नाही. नक्की. राजू वाघमारे, आता बोलताना सचिन अहिर पण तेच म्हणत होते की शुभारंभ जरी पुनर्विकासाचा आम्ही करत असलो, या कार्यक्रमाचा आम्ही करत असलो, तरी सुद्धा ॲग्रीमेंट्स दिल्याशिवाय कुणालाही घरातून बाहेर काढलं जाणार नाही. सचिन अहिर, शिवसेनेचे नेते, जे गेली अनेक वर्ष या सगळ्याचा पाठपुरावा करतायत, ते स्वतः न्यूज 18 लोकमतवर हे आश्वासित करतायत. तुम्हा दोघांशी पुन्हा एकदा सविस्तर या सगळ्या संदर्भात बोलते, मात्र कार्यक्रमात ब्रेकची वेळ झालेली आहे आणि ब्रेकवर जाताना एक मात्र पुन्हा आठवण करून देते की जे रहिवासी काही क्षणापूर्वी आपल्याशी बोलत होते, BDD चाळीत राहणारे रहिवासी होते, तेही हेच म्हणत होते की अगदी 2 दिवसापूर्वीपर्यंत वेगवेगळे बदल आमच्या कानावर येतात आणि मग हातात पेपर्स नाहीत किंवा हातात GR नाही, त्यामुळे आम्हाला फक्त या IQ गोष्टींवर अस्वस्थ होण्याशिवाय काही पर्याय नसतो आणि म्हणून GR आणि प्रतिज्ञापत्र किंवा ॲग्रीमेंट्सची गरज आहे, असं रहिवाशांचं सुद्धा म्हणणं होतं. एक छोटासा ब्रेक, पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाविषयी आपण बोलतोय, पण मुंबईमध्ये अनेक पुनर्विकासाची कामं रखडलेली आपण पाहिली आहेत आणि अशा वेळेला भाडेकरूची अवस्था ना घरकाना घाटका अशी होऊन जाते, तो नाडला जातो पुरता. सचिन अहिर, म्हणूनच आपल्याला हा प्रश्न आहे, जरी आपण विश्वासार्हता असं म्हणत असलात किंवा तो शब्द वापरत असलात तरी सुद्धा त्या भाडेकरूचा विचार करून, त्या राहणाऱ्या रहिवाशाचा विचार करून आधी GR काढता आला असता, आधी ॲग्रीमेंट्स करून घेता आली असती आणि मग दणक्यात शुभारंभही होऊ शकला असता. असा विचार का नाही सरकारकडून झाला? शासन कधीही ज्यावेळी भूमिपूजन करतो त्यावेळी कुठच्याही प्रकारे सर्व पूर्व परवानग्या घेऊनच करतो. सर्व परवानगी आपले झालेले. जे वाघमारीजी बोलले त्या मताशी मी सहमत आहे की ज्या GRs निघाले पाहिजे त्या GRची पण शेवटी मान्यता झाली. उद्या माननीय मुख्यमंत्री त्यांच्या तोंडातून या सर्व गोष्टीची घोषणा करतात. राहता वेळायला विषय जे रहिवाशी म्हणतायत, मी परत एकदा सांगतो, तो एग्रीमेंट दिली जातील. एग्रीमेंट दिल्याशिवाय त्यांना तिकडे खाली करायची भूमिका शासनाची नाही. त्यांना ज्यावेळी मेंटेनन्ससाठी जे आपण म्हणतो तेही केलं जाईल. PWDने हे आता पात्र आणि अपात्र केलं पाहिजे, तेही आम्ही तरतूद करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तेही आम्ही लगेच त्याचे ऑर्डर्स काढण्याचं काम करू का ज्यावेळी होईल. आपण आता त्यामध्ये विशेष बाब करून 2011 पूर्ण रीतीने आपण तो जो डेडलाईन आहे तो आपण इथपर्यंत आपण करण्याचा काम आपला 2021 ही जी 2020 ची 31 डिसेंबर पर्यंत जी आहे ती तारखेपर्यंत आपण सर्वांना पात्र करण्याचं काम केलं. जे म्हणतायत की जे अगोदरचे 1972 जे आहेत ते आपोआप रद्द होतील, पण त्याच्यात त्याला शुद्धीकरण पाहिजे असेल तर तेही खुलासा आम्ही करू. आता बीडीडीच्या बाबतीत जे रहिवाशी बोलले किंवा काही बदल झाले, आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही योजना 7 वर्षाची ही पहिली फेजची योजना होती. म्हणजे 2 फेज 3 फेज होईपर्यंत 14 वर्ष लागतील. नक्की. पण आपल्याला थांबवावं लागतंय कारण वेळ माझ्याकडे अगदी कमी आहे. आपण खूप निश्चिंत राहा असं सांगता आहात सचिनजी. राजू वाघमारे, मी आपल्याकडे येते. शेवटची कमेंट मला आपल्याकडनंच हवी आहे. जर एवढं आश्वासन सचिनजी देत आहेत आणि सरकारकडूनही मिळतंय तर आपण समाधानी आहात का? घर मिळणार आहे, घराला घर देण्याची भूमिका आपल्याला नाही कसं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या बीडीडी चाळीतले जे रहिवासी आहेत त्यांच्याकडे आता राहायला असलेलं घर ही एकच प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवर कोणाच्या आश्वासनावर बिना कागदपत्राचं त्यांनी घर सोडावं या मताचे ते पण नाही आहेत आणि मी पण नाही आहे. त्याच्यामुळे हातामध्ये कायदेशीर ॲग्रीमेंट सगळे GR पडले पाहिजेत. राजूजी GR संदर्भात आणि ॲग्रीमेंट संदर्भात आता आश्वासित करतायत ना, थेट असं सांगतायत की त्याच्याशिवाय घर खाली करायला लावणारच नाही कुणाला. तर आता तरी आपल्याला हे मान्य आहे का? म्हणजे तरी मन मोठं करून केलं पाहिजे ना. ही योजना एवढी चांगली लोकांसाठी करतायत ना. आम्हाला ऐकून घ्या की गेल्या 7 वर्षामध्ये अशा प्रकारची आश्वासनं आम्हाला खूप मिळाली. आता माननीय पवार साहेब, माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि माननीय थोरात आणि पाटोळे साहेब या सगळ्यांनी जी आश्वासनांच्या भरवशावरच आम्ही आता वाट बघतोय. नक्की. राजूजी क्षमा करा, मला आपल्याला थांबवावं लागतंय. पण आपल्या दोघांची भूमिका आणि आपल्या दोघांचं म्हणणं हे रहिवाशांच्या बाजूनेच आहे. सरतेशेवटी रहिवाशांना खात्री झाली पाहिजे, रहिवाशांना विश्वास असला पाहिजे आणि तो केव्हा होईल? जेव्हा GR निघेल, GRचे कागदपत्र हातात असतील, ॲग्रीमेंट आपल्या हातात असेल, तेव्हाच हा विश्वास अधिक दृढ होईल आणि त्या दृष्टीनेच पावलं उचलण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. अर्थात पुनर्विकास व्हायला हवा आणि तो रहिवाशांच्या अनुषंगाने त्यांना समाधानकारक असाच व्हावा अशीच अपेक्षा आहे. तुम्हा दोघांचेही आभार. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. कार्यक्रमाची वेळ संपली कारणाने मला इथे थांबावं लागतंय. कार्यक्रमात इथेच थांबू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.